या ठिकाणची आणखी एक गुफा आहे. ही देखील अत्यंत अरुंद वाटेवरती, छोट्याशा वाटेवरती साईडला कडा आहे आणि या कड्यानं आपण वरती चाललेलो आहोत आणि ही एक गुफा पाहायला आलेलो आहोत. आता आपण या गुफेच्या अत्यंत जवळ पोचलेलो आहोत. एकाच डोंगरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 7 गुफा एका ओळीमध्ये आहेत आणि हे आहे ही मुख्य गुफा. या ठिकाणी आई काळूबाईचा डोंगर, या डोंगरामधील ही गुफा आहे. मंदचाल पर्वतावरती मांडव्य ऋषी तपश्चर्येला बसले होते आणि लाखासुरानं या ठिकाणी उच्छाद मांडला होता. नमस्कार मंडळी, आज आपण एका ऐतिहासिक अशा ठिकाणी आलेलो आहोत. पाल्पेश्वर मंदिर वाई तालुक्याच्या मध्ये पायऱ्या आहेत. तोपर्यंत मी आपणाला पायऱ्यांनी घेऊन आलो, पण आता एक छोटीशी अरुंद वाट आहे डोंगरामधून. या वाटेनं आपल्याला पुढे जायचंय. आता जमिनीपासून उंचावर आहे. एका गुफेमध्ये घेऊन चाललो आहे, लेकिन जाण्यासाठी प्रॉपर रस्ता देखील नाहीये. जाळीतून अडचणीतून मार्ग काढत काढत आपणाला या गुफेमध्ये यायचंय. थोडंसं धैर्य आणि धाडस पाहिजे, कारण हिंस्र सापद असण्याची शक्यता आहे. खरं तर अशा पायऱ्या आहेत, सरळ चढ आहे. लाल जांभळ्या दगडामध्ये हे बांधकाम केलेलं आहे. निश्चितपणे हे बांधकाम आताच आहे, पुरातन नाही. या गुफांना पांडवकालीन गुफा म्हटलं जातं. बरं, मग पांडव आले होते का, असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, अनेकांच्या डोक्यात येऊ शकतं. तर हे बघा, 12 वर्षाचा वनवास भोगल्यानंतर 1 वर्षाचा अज्ञात काळ होता आणि 1 वर्षाच्या अज्ञातून थकलात. आपल्या विश्रांतीसाठी या ठिकाणी बसण्याची देखील व्यवस्था केलेली आहे. एवढ्यावरती डोंगरावरती अत्यंत सुंदर असं सेल्फी पॉईंट म्हणायला हरकतच नाही, असं हे सुंदर ठिकाण